नाही बसला ऐका का? तर. नाही, आमच्या हा. कामगारांनीच उचलून त्याला लगेच गाडीत घातलं आणि घेऊन गेले हॉस्पिटलला. मग करंट नाही बसलं तिला? नाही, आमच्या कामगाराला करंट बसला नाही, मग कसं काय? आता थांबा, बर करंट बसला तर माणूस काळा निळा पडतो. हा. बर 2 मिनिटात आमच्या प्रत्येक मशीनला एमसीबी आहेत सेपरेट. हा. जर करंट बायपास झाला तर लगेच एमसीबी पडतो आमचा. मेन हा. एमसीबी पण पडतो आणि तिथला प्रत्येक मशीनला सेपरेट एमसीबी आहे, ते एमसीबी पण पडतो. म्हणजे नेमकं तुम्ही एवढं सांगा मला, हा. घडलंय का तिकडं? तुम्ही तर समोर होते. हा, मग घडलं काय? नाही नाही, काय माहितीये का, आता काय घडलंय तिथं तुम्हाला सांगतो. आमचे कामगार तिथे काम करत होते, हा. त्यांना पण काय कळलं नाही. ते पोते घसरून त्यांनी पाय घसरून पडलं का काय झालंय आम्हाला पण ते काय कळलं नाही. सीसीटीव्ही मध्ये सगळं आलंय, त्यांनी पडलेलं आहे. हम्म. त्याला पडल्यानंतर आम्ही काय केलं, आवाज त्याचा जोरात वरलं ना पडल्यावरती. मग आम्ही काय केलं, पळत गेलो सगळे कामगार आणि त्याचा बरोबरचा माणूस पण होताच ना तिथं. त्यांनी पण पळत आला लगेच माघारी, त्याच्या मागत होता त्यांनी. हा. त्यांनी पोते दोघे टाकत होते, त्याच्या मागच त्यांचा पण माणूस होता. त्यांनी पण लगेच पळत माघारी गेला आवाज आल्यावरती, माघारी वळून. मग आम्ही लगेच आमचे कामगार बोलवले, हो, लगेच बरं, ठीक आहे, उचललं, ठीक हॉस्पिटलला आहे, नेलं ठीक त्याला. आहे सर. तुम्ही करंट हम्म. लागलं नाही म्हणताय. काय मग जे असेल ते, हे बघा, मला बरं पण ठीक माहित आहे, नाहीये बरं काय ठीक झालंय आहे, जे actually. असेल ते हा. पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये कळेल. हा, मग तेच की, जे हा, काय मग असेल ते तुम्ही पोस्टमॉर्टम मध्ये तुम्ही का. सिव्हिल हॉस्पिटलला आणला आणि तुमची माणसं बी होते. मग तुम्ही थांबायला तर पाहिजे होतं ना. हे बघा, मी हा. तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही असू द्या माझ्या जागी, मी असू द्या, बर. काय हा. कुणाचे काय कसं असतंय माहिती का, आता एक एक नसते माणूस, हा. प्रत्येकाचं डोकं वेगवेगळं असतं. बरोबर. आहे हो, डोकं वेगवेगळं आहे, पण बरोबर आहे. तुम्ही काय मला केलं सांगा, नाही तर मला मग सांगा तुम्ही माहितीये थांबा ना. का, मग तुम्ही कशाला मला काय गेलात मग? म्हणायचंय, थांबून जेव्हा मी म्हणजे आता कुठं म्हणे माझा मी मोबाईल स्विच ऑफ केलाय का कुठं पळून गेलोय, नाही नाही, मी त्याचा पोलीस प्रश्न चौकीला नाही येऊन हो. बसलोय. ऐका, मी माझं पोलीस काय चौकीला म्हणणं येऊन बसलोय. होतं मी की काय म्हणतोय, तुम्ही मी पोलीस कमीत चौकीला येऊन कमी बसलोय त्याचे इथं. कोण नातेवाईक भाऊ आहे त्याला बघा, बोला. तुम्ही डायरेक्टली मी इकडनं तुम्हाला सोडले काय त्याला सांगतो, आणि तुम्ही मी निघून तुम्हाला गेले. सांगतो, मी तुम्हाला काय सांगतो, तुमचं मटेरियल बी घेऊन गेला. बघा, तुम्हाला काय सांगतो मी, नातेवाईक कसे असते, आता प्रत्येकाचं त्या वेळेला अहो, डोकं आमचे वेगळं असतं. हो, मी पण नातेवाईक नाही नाही, असतात. तुमच्यासारखं मी पण आहे, हा. बरोबर आहे की नाही. प्रत्येकाच्या डोक्यात कुणाचं काय सांगता येत नसतं. आपण काय करायचं, मी कुठं पळून गेलेलो नाही किंवा काय फोन स्विच ऑफ केला नाही. पडायचा प्रश्न माझे नाही मी येऊन, इकडं. ऐकून घ्या, आम्हाला मी माहीतच येऊन, नाही काय मी काय घडलंय केलं, तिकडं. मी काय केलं, येऊन सरळ पोलीस चौकीला येऊन बसलो. आता मी सध्या पोलीस चौकीमध्येच आहे. बर मी येऊन बसलो, बाबा जे काय असेल ते. बघा, मी काय तसा माणूस नाहीये, तुम्हाला सांगतो. माझ्या इथं 10 कामगार काम करते. माझ्या इथं मी पण गरिबीतनं कंपनी कामगार होतो. मी पण कंपनीत काम करून मी कंपनी टाकलेली आहे भाड्याच्या जागेतनं. बरोबर. आता तुम्ही मला एक मला सांगा, तसं चला नाहीये. 2 मिनिट मला साठी तुम्हाला ऐका माझं, हा, की बोला. चला तुम्ही समजले की नातेवाईक होते, तुमचे हम्म. कंपनीचे पोते होते, ते कसला उचलून घेऊन गेले तुम्ही? एवढं कुणाचे? तुम्हाला मटेरियलची काळजी आहे का, माणूसची काळजी नाहीये? ते सांगा मला. नाही, बघा, मला काय म्हणलं तुम्हाला सांगतो, तुम्हाला हा. स्पष्ट सांगतो. हम्म. त्या समोरच्या पार्टीने माल पाठवलं ना, हम्म. त्यांनी काय म्हणलं, आमचे पोते आम्हाला आणून द्या, म्हणजे आमचे पोते तयार ठेवू नका. ते ऐका, काय एवढं तुम्ही म्हणजे सांगतो, त्या ऐका, पोत्यात ऐका. एवढं पोतं माग होता मला का माणूस बघा, माग होता सांगा मला. ऐका, मी माझं काम केलो, हॉस्पिटलमध्ये नेऊन केलो, हे सगळं मला माणूस किती आहे. पण ते माणूस काय म्हणला, माझे पोते तुमच्या कंपनीत पाठवलेले त्या टेम्पोमध्ये ठेवू नका. बरं बाबा, तुझी रिक्षा करून तुला पाठवतो म्हणलं. माझी मी रिक्षा केली आणि त्याला पाठवलं ते एवढी टेम्पोमध्ये. काळजीने तुम्ही पाठवले, दोनच पोते आता होते. माणूस साठी तुम्ही थांबले नाही, हे बघा कसं असेल. मी आणि आमचे कामगार तिथे येऊन त्याला ऍडमिट केलंय आणि त्याच्या आधी एका दवाखान्यात घेऊन गेलो होतो हॉस्पिटलमध्ये त्याला. अरे ह्यांचे तिथं पण ऐकून घ्या. हा हा. बघा, मी त्याच्या आधी त्यांचा माणूस आहे, विचारा त्याला. आणि त्या दोघांना सुद्धा मी म्हणत होतो, बाबा तिकडून पाऊस झालेला आहे, पावसाचं पाणी वगैरे साडलेलं असतं, तिकडून जाऊ नका. पहिले 10 पोते त्यांनी दुसरीकडनं टाकलेले आहेत. पहिले 10 पोते टाकलेत, तिकडून जाऊ नका. पहिल्यांदा मी उभा राहून बाहेर येऊन केबिनच्या सांगितलं, बाबा तिकडून पाणी, पावसाचं पाणी वगैरे असतंय, जाऊ नका तिकडून, इकडून जावा तुम्ही. 10 पोते त्यांनी तिकडून टाकले आणि नंतर त्या 2 पोत्याला इकडून गपचूपच गेले, मला पण माहित नाही. आणि मला मॅनेजर येऊन सांगितल्यानंतर मी मागं वरच्यात आलो, त्या माणसाला विचारा त्याच्यासोबतच्या, मी वरच्यात आलो, इकडून कशाला चालला रे तुम्ही, मशीन असतं, मशीन नाही तिकडे, इकडे कशाला चालला, तिकडून तुम्हाला जायला सांगितलं म्हणलं तरी सरळ गेले पुढे त्यांनी. तसं तिथं काय म्हणजे ओपन होतं ना गेट? आता ज्याच्या गेट अगोदर पण ओपनच टाकले होतं. असेल म्हणून गेले असेल, नवीन पहिल्यांदा तर टाकले ना तिकडे त्यांनी. मग मी काय म्हणतो, आम्ही त्यांना तर काय माहित की मशीन वर फॉल्ट आहे म्हणून. त्यांना तर काय माहित. मशीनचा फॉल्ट नाही. योगा, हा. आमचे कामगार त्या मशीनला काम करत होते. जर हा. ह्याला उचललं म्हणजे माणसाने आमच्या माणसाला पण करंट बसायला पाहिजे ना. आता माणूस करंट लागून तुमच्या ठीक आहे, आता तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये काय आहे? म्हणजे आमच्या आम्ही recording तुम्हाला मध्ये भांडण्यासाठी clear फोन नाही होतं. केले, नाही, नेमकं योगा, झालंय का आमच्या- आम्हाला माहितच नाही ना साहेब. आम्ही पोलिसांना सगळं सीसीटीव्ही कॅमेरा दाखवला, आवाज रेकॉर्डिंग होते आमचं, सगळं होतंय त्याच्यामध्ये. त्यांना सगळं दाखवलं रेकॉर्डिंग. त्यांनी म्हणले, त्यांनी
पाय घसरून पडलाय का काय झालंय, आवाज आलाय त्याचा, तुम्ही सगळे पळत गेलाय, दिसतंय सगळं सीसीटीव्ही मध्ये. आणि तुम्ही उचलून सगळ्या कामगारांनी तुम्ही सगळ्यांनी उचलून त्याला गाडीत नेलंय, हॉस्पिटलला नेलेलं. हे सगळं आमच्या बाहेरपर्यंत कॅमेरे आहेत. सगळं आम्ही गाडीत कोण कोण मग थोडा उचलून व्हिडिओ तर घातलंय, पाठवा त्याला या कामगार नंबरवर. हं? व्हिडिओ आहे तर पाठवा या नंबरवर, थोडं बघू. चालेल, पाठवा. हेच नंबरवर कुणाला पण पाठवा. मी आम्ही पोलिसांना दिले काय, हे बघा आमचं काय नाही नाही, पोलिसला आमची काय द्या चूक हो. नाही त्याच्यात. आम्हाला हा. काय आहे, हं. काय कसं घडलंय काय हे तर माहित पाहिजे ना बॉस. हे सांगा. बरं तुमचं काय मारले बघा, जे का मर्डर मागतील. केले हं. का करंट लागलं काय तर माहित पाहिजे का नाही. बरोबर आहे की अहो, मर्डर केला काय आम्ही काय सांगा लागलो व्यावसायिक आहे? म्हणजे. नाही आता तुम्ही आम्ही काय म्हणले, व्यावसायिक आहे का? गुन्हेगार आहे आम्ही? नातेवाईकांचं सेपरेट डोकं असते बरोबर. हं. दोन नातेवाईक येऊन काय म्हणले, अरे सरळ माणूस होता, कोण तर मारले असेल असं म्हणले. हं. मग करंट लागले म्हणले, मग पडला म्हणला. म्हणजे काय झालं नेमकं ते तर कळू दे ना. बरं ठीक आहे, सीसीटीव्हीचे कॅमेरा मी आता ह्याच्यात टाकणारच आहे ऑनलाईनला. मला ह्या नंबरला व्हॉट्सअप करा. हं. मी पत्रकारच बोलतोय. बरं. हा, मी असं नाही की तुम्हाला काय दोषी वगैरे करतोय. मी माहितीसाठी फोन केलोय. मला फक्त ते व्हिडिओ पाठवा आणि बरं. जे आहे ते माहिती सरळ सरळ सांगा. कारण ह्यांना पण क्लिअर पाहिजे ना. मग ह्यांना बरोबर. पण समजते, हा बाबा ह्यांनी असं असं हे झालंय, बरं असं कोणाचा नाही. हलगर्जीपणा झालाय का. कसं आहे माहितीये का, मी स्वतः काम सर करतो तुमच्या कंपनीत. ह्याच्यातच झाली आहे. नाही नाही, बोला, काय माहितीये का, कामगार जर आले नाहीत हा. तर मी कपडे काढून मी स्वतः काम करतो. नाही नाही, ते मान्य तुमचं हो. झालं. मग पण एक मला जीव माहिती गेलाय आहे हो ना. तुमच्या प्रिमायसेस मध्ये. ह्याच्यामध्येच गेला बरोबर आहे की, मी नाही म्हणतो का हा, ते तुम्हाला. कशामुळे गेले ते माहिती पाहिजे ना. आता बघा त्याच्यात मला पण ऍक्च्युअली काय झालंय माहित नाहीये. त्यांनी वर आल्यानंतर आम्ही सगळे पडला होता, त्यांनी ते आम्ही सगळे घेऊन गेलो, त्याला हॉस्पिटलला नेलं. इथपर्यंत मला पण माहिती. कसं नेले हॉस्पिटलला तुम्ही. हा, कसं नेले हॉस्पिटलला त्याला. त्यांचीच Ambulance? गाडी होती की टमटम. तुम्ही आले टमटम मध्ये. हा, लगेच बाहेर त्यांची टमटम उभा होती, मी गाडीवर होतो टू व्हीलरवर आणि आमचे कामगार टमटम मध्ये बसले होते. आणि तुम्ही कुठं, तुम्ही आले त्यांच्या सोबत हॉस्पिटलला. हा, सिव्हिल मध्ये बघायची मी तुमच्या एंट्री बघा, मी सिव्हिलच्या तिथं मंदिराच्या इथं बसून आहे बाकीच्यावर. मी, आमचा मॅनेजर, आमचा मुलगा. बर, हम्म. ठीक आहे. जरा फुटेज तर पाठलं, काय लागलं तर मी तुम्हाला फोन करतो. चालेल चालेल. थँक्यू.